मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी। आता ही म्हण आणि त्याचा अर्थ मी काही तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाहीये, पण कसं आहे ना, आपल्या राज्यात किंवा देशात ही ओळ वारंवार सांगावी लागते। त्याचा अर्थही इतकंच नाही तर त्याचा अर्थ आणि ही ओळ पटवूनही द्यावी लागते। त्याला कारण आहे कथित लव जिहाद आणि त्यावरून राजरोज सुरू झालेलं राजकारण। आपल्या देशामध्ये खरोखर एकही असा दिवस जात नाही ज्या दिवशी हिंदू मुस्लिम असा राजकीय वाद पेटला किंवा पेटवला गेला नसेल। निमित्त वेगवेगळी असतात, पण राजकीय प्रेरणेने वाद आणि आंदोलनं सतत होत असतात। आणि आज तर अशा वादासाठी दोन दोन कारणं ठरली आहेत। पहिलं कारण योगा गुरु रामदेव बाबा, तर दुसरं कारण अभिनेता आमिर खान। नमस्कार, मी पूर्वी भावे आणि तुम्ही पाहताय झिरो आवर। अभिनेता आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट। चित्रपट असो, राज्याला पाणीदार करणारा वॉटर कप असो किंवा सत्यमेव जयते सारखा सामाजिक संदेश देणारा कार्यक्रम असो, आमिर खान कायम अशाच गोष्टींसाठी चर्चेत असतो। पण जुलै महिन्यामध्ये आमिर खान चर्चेत आला आणि आजही आहे। त्याचं कारण त्याचं तिसरं लग्न। 5 जुलैला गौरी स्प्रॅटची छोटेखानी कार्यक्रमामध्ये आमिरने लग्न उरकून टाकलं आणि 7 जुलैपासून वादाला तोंड फुटलं। बिहारच्या अरिया जिल्ह्यामध्ये बजरंग दलानं आमिरवरती लव्ह जिहादचे आरोप करत जोरदार आंदोलन केलं आणि आपल्या महाराष्ट्रात भाजपचे मंत्री नितेश राणेंनीही लव्ह जिहादवरनं एक मोठा प्रश्न उपस्थित केला। त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही वादग्रस्त चर्चेपासून काहीसा दूर असलेला आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नितेश राणे आणि बजरंग दलाचे बिहारमधले नेते मनोज सोनी यांनी नक्की टीका काय केली आहे ती आपण आधी पाहूयात। लव जिहाद के ब्रांड एम्बेसडर तो आमिर खान बनते नहीं जा रहे हैं। इसलिए हिंदू समाज ने और हिंदू युवाओं ने जो जो इनके पिक्चर देखते हैं, जो जो इनके मूवीज देखते हैं, उन्होंने सोच समझ के ऐसे लोगों को बड़ा करना चाहिए। जहाँ 90% हिंदू रहते हैं उनको, उस भारत देश को 2047 तक इस्लाम राष्ट्र बनाना, ये इसको ही गजवा हिंद कहते हैं और उसके अंडर ये सारी एक्टिविटीज शुरू है। आमिर खान भारत में लगातार हिंदू बहन बेटियों से शादी रचा रहा है, लव जिहाद में फंसा करके शादी रचा रहा है। सरकार अविलंब अगर आमिर खान के ऊपर में कोई कानूनी कार्रवाई नहीं किया तो बजरंग दल जो है आमिर खान को औकात दिखाने का काम करेगा। जिस देश ने उसे सुपरस्टार बनाया है उसी देश उनको जो है जीरो बनाने का काम करेगा और भारत से जो है उसे विदेश भगाने का काम करेगा। अशी जहरी टीका आमिर खानवरती झाली आहे खरी, पण हा प्रश्न मित्रांनो फक्त आमिर खानचा आहे का? नाही, हा प्रश्न आहे एका नागरिकाच्या खासगी आयुष्यात राज्याचं किंवा देशाचं राजकारण किती आतपर्यंत शिरणार हा। आणखीन एक प्रश्न, जर आंतरधर्मीय विवाहांवरतीच आक्षेप असेल तर मग प्रत्येक अशा विवाहाकडे एकाच नजरेनं पाहिलं जाणार का? की व्यक्ती, पक्ष आणि राजकीय सोय पाहून सातत्याने भूमिका बदलतायत? बरं, या सगळ्या गदारोळामध्ये एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे ज्या आमिर खानवरती आज टीका होतीये त्याच आमिर खानने महाराष्ट्रामध्ये जलसंवर्धनासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो गावांमध्ये काम केलंय। दुष्काळाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोहिमा राबवल्यात आणि त्या उपक्रमाचं त्या काळामध्ये राज्य सरकारने प्रचंड कौतुकही केलेलं होतं। मग आज त्याच्या आयुष्याच्या एका वैयक्तिक निर्णयावरनं त्याची ओळख ठरवली जाणार का? यासह अनेक प्रश्न आहेत आणि त्यावर आपण चर्चा करणार आहोतच, पण सुरुवात करूया आजच्या आपल्या झिरो आवरच्या पहिल्या प्रश्नानं आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा पहिला प्रश्न अर्थातच या विषयाशी निगडीत आहे। प्रश्न पाहूया, जरूर आपलं मत नोंदवा। आमिर खान म्हणजे लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर हा नितेश राणेंचा आरोप तुम्हाला पटतो का? होय नाही असे दोन पर्याय आहेत। आता नितेश राणे म्हणजे हिंदुत्वाचे सध्याचे पोस्टर बॉय। त्यांनी लव्ह जिहाद सारख्या मुद्द्यावरनं राज्यामध्ये अनेक वेळा हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले, ते तुम्हाला माहिती आहे। त्यावरनं काँग्रेस आणि विरोधकांनी कायम त्यांच्यावरती टीकाही केली आहे। धार्मिक ध्रुवीकरणासाठीच नितेश राणे अशा मुद्द्यांवरती बोलतात, टीका करतात, नसलेला मुद्दा मोठा करतात, असा पलटवारही त्यांच्यावर होतो। पण नितेश राणेंनी आमिर खानलाच का टार्गेट केलं असेल? तर त्याचं सर्वात सोपं कारण आहे ते म्हणजे आमिरची लग्न। या संदर्भामध्ये आणखीन माहिती आपण घेऊयात मीडिया सेंटरला। मी काय म्हणते ते तुम्हाला खरं तर माहिती आहे।
आमिर खानच्या लग्नावरनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चर्चा, क्युरिओसिटी काय आहे हे आपण पाहतोय. पहिलं लग्न रीना दत्त सोबत झालं होतं 18 एप्रिल 1986ला आणि तिच्यासोबत जुनैद खान आणि इरा खान ही 2 मुलं आहेत. डिसेंबर 2002मध्ये घटस्फोट झाला, पण रीना हिंदू असली तरी तिने लग्नानंतर धर्म बदललेला नव्हता. दुसरं लग्न किरण राव यांच्याशी झालं 28 डिसेंबर 2005ला. या दोघांचा मुलगा आझाद खान आणि या दोघांचा घटस्फोट झाला जुलै 2021ला, परंतु किरण राव या हिंदू असल्या तरी त्यांनीही धर्म बदललेला नव्हता. आणि आता आमिरने जे तिसरं लग्न केलंय ते गौरी स्प्रॅट यांच्याशी आहे, ज्या ना हिंदू आहेत ना मुस्लिम, त्या ख्रिश्चन आहेत. गौरी यांचे वडील रॉबर्ट स्प्रॅट आहेत, तमिळ ब्रिटिश वंशाचे, आणि त्यांची आई रीटा स्प्रॅट पंजाबी आयरिश वंशाची आहे. पण कसं आहे ना की या सगळ्या गोष्टी याच्यावर अवलंबून असतात की गोष्टीकडे बघायचं कसं, आणि हे प्रत्येकावरती अवलंबून असतं. आता हेच बघा ना, जेव्हा आमिर आणि पहिली पत्नी रीना यांच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा आमिर आपल्या दुसऱ्या पत्नी किरण राव यांच्यासोबत उपस्थित होता. वडिलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याने पार पाडलेल्या होत्या. आमिरची मुलगी आयराचा नवरा सुद्धा हिंदू आहे. आणखीन एक गोष्ट, जेव्हा आमिरचं तिसरं लग्न होतं तेव्हा त्याच्या पहिल्या दोन्ही पत्नी, त्यांची मुलं सगळी मंडळी उत्साहात तिथे होती. आमिर खान यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण परिवार होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पण जसं मी आत्ताच म्हटलं की एखाद्या गोष्टीला कसं पाहायचं हे प्रत्येकावरती अवलंबून असतं. खरं तर पाश्चात्य सेलिब्रिटीजनी अशा पद्धतीची सिरियल मॅरेज केल्याची असंख्य उदाहरणं आहेत. पण असं असलं तरी नितेश राणेंनी जो मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे जबरदस्तीने धर्मांतराचा. म्हणूनच की काय देशातल्या 12 राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदे आहेत. यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया, कोणकोणत्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदे आहेत आणि कदाचित हेच राजकारण या सगळ्यामध्ये कुठेतरी जबाबदार आहे का. धर्मांतर विरोधी कायदे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात या राज्यांमध्ये आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र. आणि या 12 राज्यांमध्ये जे कायदे आहेत तिथे शिक्षेच्या तरतुदी वेगवेगळ्या आहेत. पण आजचा मुद्दा महत्वाचा जो आहे तो आहे आमिरचं तिसरं लग्न आणि लव्ह जिहाद यांचं जे कनेक्शन लावलं जाते त्या संदर्भातला. राजकीय नेत्यांना जरी यामध्ये काही संशयास्पद वाटत असलं तरी आमिर खान मात्र आपलं लग्न आणि कुटुंबाविषयी अत्यंत भावनिक आहे. ऐका. फैमिली बहुत इंपॉर्टेंट है, ये बहुत बड़ी लर्निंग है. योर रिलेशनशिप्स आर वेरी इंपॉर्टेंट. जो आपके रिश्ते हैं वो सबसे ज़्यादा अहमियत मतलब मेरे लिए रखते हैं. किरण जी और मैं आज अलग हो रहे हैं, लेकिन लोगों को बड़ा ऑड लगता है क्योंकि जब वो हमको साथ में देखते हैं तो हमको देखने में नहीं लगता कि हम कुछ लड़ रहे हैं, पर हम लड़ नहीं लड़ रहे. हमें ये अंदाज़ा हुआ है कि जो एक रिश्ता होता है हस्बैंड एंड वाइफ का, उससे शायद उसमें हमारे रिश्ते में चेंज आया है. हम उस चीज़ को एक्सेप्ट करना चाहते हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि वो मुझसे नाखुश हैं या मैं उनसे नाखुश हूँ. हम एक परिवार ही हैं अभी तक. फिर तलाक क्यों? जब खुश हैं, साथ हैं, तो तलाक? क्योंकि हमें लगता है शादी का जो रिश्ता है उसको हमें इज्जत करनी चाहिए, और लिहाजा हमें लगता है कि जब हम शादीशुदा नहीं हैं तो हमें नहीं रहना चाहिए. तर कुटुंबाची ही व्याख्या आमिर खानची आहे. आणि आता यानंतर आजचा या संदर्भातला दुसरा विषय, ज्यावरनं देशामध्ये पुन्हा एकदा धार्मिक राजकारण पेटलंय. मुद्दा योगगुरू रामदेव बाबांच्या वक्तव्याचा. योग आणि आयुर्वेदाला जगभरामध्ये ओळख मिळवून देणारे बाबा रामदेव यांची देशभरामध्ये वेगळी ओळख आहे. मात्र त्यांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य आणि नव्या वादाला फुटलेलं तोंड हे आपण आज पाहूयात. आपले धर्म वेगवेगळे असले तरी भारतातील सर्वांचे पूर्वज सनातनी आहेत. त्यामुळे सर्वांनीच आपल्या पूर्वजांची परंपरा पाळावी असं बाबा रामदेव यांनी म्हटलं. दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये राष्ट्रोत्कर्ष दिवस साजरा करण्यात आला आणि यावेळी बोलताना रामदेव बाबा यांनी हे विधान केलं होतं. मुझे गुरुदेव का ही संकल्प हमने वहां व्यक्त किया कि भाई हमारे पूर्वज हमारे मजहब अलग हो सकते लेकिन पूर्वज तो एक ही है. हम गेट पर प्रवेश कर रहे थे तब मुझे गुरुदेव भगवान ने वहां पर भी लिखा हुआ है, यहाँ पर भी लिखा हुआ है, हिंदू राष्ट्र के नाम पर किसी को डरने की जरूरत नहीं है. हम सभी के पूर्वज सनातनी हिंदू आर्य वैदिक.
रामदेव बाबांच्या या विधानानंतर त्यावर देशभरातनं तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुस्लिम धर्मगुरूंसह काँग्रेस आणि MIMने सुद्धा रामदेव बाबांच्या या वक्तव्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केली. यहाँ पर इतने दरारें क्यों डालने की कोशिश की जाती है? सबको सनातनी मान लो ना, दरारें क्यों डालने की कोशिश की जाती है? कभी इधर कभी उधर की बात क्यों होती है? ये एक सवाल है ना. वो पहले वो खुद तय कर लें पहले वो क्या है और वो किस समाज से बिलोंग करते हैं, उसके बाद फिर औरों से बात करें. मात्र आपल्या विधानामुळे झालेल्या वादानंतरही बाबा रामदेव मात्र जे काही म्हणाले बोलले त्यावर अजूनही ठामच आहेत. आलोचना करने वालों को भगवान या तो सन्मति दे या सद्गति प्रदान करे. 99% लोग मेरी बातों से सहमत हैं कि हम सब एक हैं, और 1% जो सिर्फ रे लोग हैं मजहबी दृष्टि से, राजनीतिक दृष्टि से, उनको ऐतिहासिक दृष्टि से, सांस्कृतिक दृष्टि से, मानवीय दृष्टि से विचार करना चाहिए. हिंदू राष्ट्र कोई लोकसभा और विधानसभा में कोई विधेयक पास करके नहीं होने वाला है. हिंदू राष्ट्र हमारे आचरण से बनने वाला है. इसलिए हमारा आचरण अपने पूर्वज ऋषि शिकाओं जैसा होना चाहिए. आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. जाऊया थेट गेस्ट सेंटरला. आज आपले पाहुणे आहेत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंतजी. तुमच्या दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न घेऊन जाते, खरं तर दोघांसाठीही प्रश्न आहे पण पहिल्यांदा संग्राम जगताप यांच्याकडे जाते. जगतापजी, आज रामदेव बाबा जे काही बोललेले आहेत तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का आणि नक्की त्यांना काय म्हणायचं याच्यातनं? नाही, त्यांचं जे रामदेव बाबांचं जे मत आहे तर त्या मताशी निश्चित आम्ही म्हणजे मी तर व्यक्तीच्या सहमत आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे की हिंदू धर्माची व्याख्या हा काय कुणी स्थापन केलेला धर्म नाही आहे. जसं अनेक धर्मांचं आपण पाहतो की त्याला स्थापना आहे आणि त्याचा तो प्रमुख व्यक्ती आहे. आता मी काय कोणाची नावं घेणार नाहीत कुठल्याही धर्माचे, पण हिंदूंचं असं कधी म्हणू शकत नाही कुणी की ह्या देवाने धर्म स्थापन केला आहे. हे अनादी काळापासून चालत आलेलं आहे. त्यामुळं ज्या पिढ्याना पिढ्या बाबा रामदेवजींनी जे सांगितलं की सगळेच एक आहेत, एक म्हणजे काय आहेत, एकच आहेत, एक म्हणजे काय तर हिंदू आहेत. आणि त्याचा इतिहास तो आहे. कारण सर्वांचे पूर्वज हे पूर्वी आता देश विखुरला गेले, छोटे छोटे देश झाले. जसं भारतातनं फाळणी झाली, पाकिस्तान वेगळा झाला, तसे अनेक देश ह्या भारताचे भाग होते. त्यामुळं जे आज गावगाव करतात तर ते सुद्धा हे हिंदूंचेच कुठेतरी पूर्वज त्यांचे आहेत. त्यामुळे रामदेवजी बाबा तेच बोललेले आहेत. बरं, ठीक आहे. मला वाटत नाही त्यामध्ये काही वेगळं आहे किंवा वादग्रस्त विधान आहे. ठीक आहे. सचिनजी, तुम्हालाही पटतंय का? मुळात रामदेव बाबांचं जे वक्तव्य होतं ते नक्की कशाने प्रेरित होतं, राजकारणाने प्रेरित होतं असं तुम्हाला वाटतं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता संग्रामजी त्याच्यावरती जे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं त्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे पहिली गोष्ट अशी की त्या रामदेव बाबा म्हणजे हा पहिलं बाबा रामदेव म्हणू नये त्यांना. त्याचं कारण असं की ते लाला रामदेव आहेत. कारण ह्या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं व्यापारासाठी धर्माचा उपयोग केला आणि भारतीय जनता पक्ष आणि RSS न यांचा उपयोग केला स्वतःचं राजकारण पुढे साधण्यासाठी, ते 2014 पासून आपण पाहतो. 2014 पूर्वी या व्यक्तीचा पतंजलीचं जे कंपनी आहे त्याचा टर्नओव्हर 1000 कोटीचा होता. आज 2026 पर्यंत जवळपास 34,000 कोटीच्या पलीकडे गेलेला. हा व्यक्ती पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर ते 35 रुपयाचं पेट्रोल कधी मिळणार किंवा काळा धन कधी येणार हा प्रश्न त्यांना विचारावा पहिल्या सुरुवातीला. यांनीच मेडिकल सायन्स हे मूर्खपणाचं काम आहे असं म्हटलं होतं. व्यापारासाठी यांनी कुठल्याही स्तरावर गेलेले आहेत. ते कोरोनाला विकत होते कोविडच्या कालावधीमध्ये, आपल्याला आठवत असेल, आणि भाजप त्यांना साथ देत होता दोन्ही. आणि शरबत जिहादची संकल्पना त्यांनी मांडली, कारण रूह अफजा त्यांचा ब्रँडचा त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन चालू होती. त्यामुळे त्याच्याबद्दलही प्रत्येक ठिकाणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने कान टोचलेले आहेत. ह्या व्यक्तीच्या बद्दल आपण काय म्हणणार, याची स्वतःची क्रेडिबिलिटी काय? आताच्या परिस्थितीमध्ये राम मंदिरच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्ष आणि RSS ज्या पद्धतीने दान चोरी तिथे झाली त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं ह्या सगळे जे स्टुजेस आहेत यांना ज्यांचा वापर केला जातो त्यांचा वापर करून असे नवीन वाद तयार करायचे आणि राष्ट्रीय स्तरावरती माध्यमांच्या बद्दल ज्याचं नियंत्रण आहे त्या माध्यमातून अशी चर्चा घडवून आणायच्या, हा त्यांचा धंदा आहे. परंतु मूळ मुद्दा हाच आहे की हिंदू धर्माचा आणि रामाचा देखील यांनी अपमान केलेला आहे, रामालाही धोका दिलेला आहे, ही जनता विसरू शकत नाही. आता राहता राहिला प्रश्न म्हणजे कमिंग बॅक टू दिस, हा जो विषय जो आहे त्याच्याबद्दल पहिली गोष्ट अशी आहे की बाबा रामदेव काय म्हणतो
याने या देशाचं संकल्पना चालणार नाही. या देश संविधानाने चालतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि संविधानानं या देशामध्ये प्रत्येक धर्माला आपलं धर्माचरण करण्यासाठी मुभा दिलेली आहे. बर, आणि बर. आता जर तुम्हाला पूर्वज सगळेजण आमचे पूर्वज असे एक होते असं म्हणायचं जर असेल हा. तर आपले सगळ्यांचे पूर्वज निश्चितपणे एक होते. ते जगाचे पूर्वज एक बर, होते, सगळे बर. माकडं होती ना, म्हणून माकडांचं आता आपण जाऊन झाडावर चढायचं का? त्यामुळे हे जे काही मूर्खपणाचे काही विचार आहेत त्यांचे, ते त्याला काही अर्थ नाही, एवढंच ठीक आहे. आमचं म्हणणं आहे. ठीक आहे सचिनजी, म्हणजे एकंदरीतच तुम्हाला सगळं अशास्त्रीय वर्तणूक जी आहे रामदेव बाबांची आणि त्याचबरोबर राजकारणाने प्रेरित आहे तुमच्या याच्यातनं प्रतीत होत आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक दुसरा मुद्दा आज जो आलेला आहे प्रकाशामध्ये, तो म्हणजे आमिर खानचं तिसरं लग्न आणि त्यावरनं लव्ह जिहादचे केलेले आरोप, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता काय म्हणजे पहिले लोकांच्या घरामध्ये काय चाललेलं आहे हे बघण्याची जी काही भारतीय जनता पक्ष आणि RSSची जी काही भूमिका आहे, त्यातनं जे सगळ्या गोष्टी येतात. यांना काय करायचंय की ह्यांना नेहमी सातत्यानं विवाद निर्माण करायचे, कारण त्यांना माहिती आहे की लोकांमध्ये द्वेष तिरस्कार पसरवल्याशिवाय यांचं राजकीय पोळ्या भासता येत नाहीत. आणि त्यामुळे सातत्यानं अशा पद्धतीचे उकरून काढायचे. आता कोणाचं वैयक्तिक आयुष्य कसं चाललेलं आहे तुम्हाला काय घेणं देणं आहे? तुमचं बघा ना. बरं, आता जे बोलणारे आहेत धर्मरक्षक म्हणतात, अरे आणि वाय लेवलची सिक्युरिटीमध्ये चालतात, स्वतःला रक्षणाची आवश्यकता लागते यांना. बरं, यांची विधानं ज्या वेळेला अगोदर कुठल्या म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये असताना काय होती, RSSच्या विरोधामध्ये काय होती, त्यांना चड्डीधारी कसं म्हणायचे, अचानक हे बदलतात. म्हणजे ह्यांची स्वतःच्या विचारांची क्रेडिबिलिटी आहे का? आणि त्याच्यावरती आपण चर्चा करायची. त्यामुळे मला असं वाटतं की हे काही अर्थ नाही. RSS आणि भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीच्या लोकांना मुभा देतं, त्यांना संरक्षण देतं, त्यांना लेजिटिमसी देतं आणि त्याच्यातनं हे विवाद निर्माण करायचं वातावरण दूषित करायचे प्रकार आहे. आणि भाजप हाच पक्ष आता संग्राम जगताप यांचा मित्रपक्ष आहे सरकारमधला. त्यामुळे संग्रामजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की वॉटर कप अहिल्यानगरपर्यंत सुद्धा आणि त्या सगळ्या भागामध्ये पोहोचवणारे आमिर खान, त्यांनी महाराष्ट्रासाठी नक्कीच भरपूर काम केलेलं आहे, परंतु अशा पद्धतीने त्यांच्यावरती आरोप करणं हे तुम्हाला पटतंय का? हे सगळं जे राजकारण या संदर्भातलं चाललेलं आहे त्यावर तुमचं मत काय आहे? तुम्ही सहमत आहात का? नाही, आपण जे काही मुद्दा उपस्थित करताय, नितीशजी राणे साहेब जे बोललेत ते ह्या लव्ह जिहादच्या प्रकरणावरती बोललेले आहेत. तुम्ही जे इतर त्यांचं काम सांगता, आम्हाला त्यांच्या इतर कामाविषयी अजिबात आक्षेप नाही. ते निश्चित अभिनय चांगलं करत असतील, त्यांचं अभिनंदन आहे. म्हणजे तुम्ही पण नितेश राणे यांच्याशी सहमत आहात? देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर नाही, तो लव्ह जिहादचा मुद्दा आहे. मंत्री नितीशजी राणे साहेब जे बोललेले आहेत तो अगदी योग्य आहे. आमिर खानच्या बाबतीमध्ये लव्ह जिहादचा मुद्दा योग्य आहे असं तुम्ही म्हणताय? त्यांनी अहिल्यानगरमध्ये हो, आणि तुम्ही जे काय सांगितलं की अभिनेता म्हणून त्यांचं काम उत्तम आहे. त्यांचं इतर सामाजिक काम तुम्ही जे सांगितलं, पाण्याच्या बाबतीमध्ये केलं, तुम्ही सांगितलं अहिल्यानगरच्या बाबतीत केलं, नो डाऊट आमचं त्याच्या बाबतीमध्ये कुठे ऑब्जेक्शन नाही. पण त्याच्या नावाखाली त्यांनी काही केलं तर महाराष्ट्र अगदी बरोबर आहे संग्रामजी. त्यांचं महाराष्ट्रामध्ये असलेलं तुम्हाला समाजकार्य खूप चांगलं आहे, परंतु आपण तो मुद्दा आपण आता मान्य केलेला आहे, त्यामुळे आपण तो बाजूला ठेवूया. पण त्यांच्या दोन्ही ज्या आधीच्या पत्नी आहेत, आपण आत्ताच बघितलं की त्यांनी धर्मांतरण केलेलं नाहीये. त्यांनी लग्न केलं आमिर खान यांच्याशी, परंतु धर्मांतरण केलेलं नाहीये. मग लव्ह जिहाद म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? धर्मांतर नाही केलं म्हणजे हिंदू मुलीने जर मुस्लिम मुलाशी लग्न केलं तर लव्ह जिहाद असा त्याचा अर्थ तुम्ही लावताय का? आहे, लव्ह जिहादचाच अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांची अपत्य झाली, त्यांचे काय नाव आहेत? त्यांचं नाव तर त्यांच्या आईवर नाही ना. त्यांचं आज नॅशनॅलिटी त्यांची इंडियन जरी असली तरी त्यांना बाकीचं काय लागलेलं आहे? तुम्ही थोडक्यात असं म्हणताय की आडनाव आईचं लागत नाहीये, आडनाव मात्र मुसलमान लागतंय किंवा आमिर खान यांचं लागतंय, म्हणून लव्ह जिहाद. हो, मग लव्ह जिहादची नक्की व्याख्या काय आहे? आणि दुसरी गोष्ट, त्यांचं लव्ह जिहादची व्याख्या ही आपण जर पाहिलं तर सातत्यानं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि इथं आता इथपर्यंत नाहीये. जगात तर तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये गेले, तिथल्या एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही आजही इथं जर व्हिडिओवरती भारताच्या एखाद्या नागरिकाला तिथं घेतलं आणि त्याला जर विचारलं तिथली काय परिस्थिती आहे, तर मला वाटत नाही तुम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ओपिनियन घ्यायची किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या व्यक्तीला ठीक आहे. पण आता ठीक आहे, आपण जेनेरिक नको बोलायला. आपण पुन्हा एकदा आमिर खान या मुद्द्यावरती येऊया. आमिर खान यांच्या मुलीने आमिर खान यांच्या मुलीचं लग्न, आयरा खानचं लग्न एका हिंदू मुलाशी झालेलं आहे. नुपूर शिखारे असं त्याचं नाव आहे, तो हिंदू आहे. त्याला काय म्हणायचं आपण? बरोबर आहे. त्याला आमचा जो मुद्दा आहे
की जे अपत्य त्यांनी केलेले आहेत, जे अपत्य त्यांना होत आहेत, की त्या लोकांचे नावं हे आपण काय आहेत हे माहिती घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे सांगता हा नंतरचा पार्ट आहे, हे कुठंतरी आम्ही त्या विचाराचे नाहीयेत, मग तिसऱ्याला परवानगी मिळतीये असं त्याच्यातनं तो कांगावा करण्याचा प्रयत्न आहे. कारण एक केलं दुसरं पण केलं. मग त्या संग्रामजी, मुलीला तुमच्या तिने संमती म्हणण्याप्रमाणे असेल मला आमचं, लव तुम्ही करा. जिहादचा अर्थ आता आज तिसऱ्याला असा मोकळे. नव्याने कळलेला आहे की जेव्हा एखादी हिंदू मुलगी मुस्लिम मुलाशी लग्न करते तेव्हा तिने धर्मांतरण केलं नाही तरी सुद्धा लव जिहाद असा तुमचा अर्थ आहे. कारण त्यांना जी मुलं होतात त्यांचं आडनाव हे वडिलांचं आडनाव असतं. ठीक आहे, मी येते पुन्हा तुमच्याकडे. सचिनजी, तुम्ही हसताय, तुम्हाला काय म्हणायचं या सगळ्यावरती? आणि आता म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीला आपण आता काय म्हणणार. पहिली गोष्ट अशी की ज्या अतर्कीय गोष्टींना तर्क देण्याचा प्रयत्न करतात, मी त्या संग्रामजींना विचारतो की त्यांचा पक्ष तरी त्याला पाठिंबा देतोय का तुमच्या या भूमिकेला? म्हणजे चॅनलवर यायचं आणि आपल्या वैयक्तिक भूमिका मांडायच्या आपली पुढची राजकीय दिशा ठरवण्यासाठी. त्यामुळे ती तर थेटपणे ठरवण्याची देखील ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. मग सरळ सरळ की बाबा या विचारांचा मी नाही आहे, त्या मी काय करतो, मी दुसऱ्या पक्षात जातो, मग जायचं ना सरळ सरळ आमदारकीचा राजीनामा देऊन जायचं. काय झालेलं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये ही फॅशन झालेली आहे की कुठल्याही पद्धतीनं RSS भाजपला जे आवडतं ते बोलायचं आणि त्यातनं आपलं स्थान निर्माण करायचा प्रयत्न करायचा, तेच इथे होतंय. प्रश्न असा आहे की लव जिहादच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय भूमिका काय आहे हो यांची? की राज्यसभेमध्ये जेव्हा प्रश्न विचारला होता एकही घटना आमच्या समोर आली नाहीये अशा तऱ्हेचं उत्तर त्यांनी राज्यसभेमध्ये दिलेलं आहे. बरं, आताच्या परिस्थितीमध्ये हे जे मनुवादी विचार म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे जे हिंदुत्व किंवा हिंदू राष्ट्र ही संकल्पना ही हिंदूंच्याच विरोधात आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे या देशातल्या 98% हिंदूंच्या विरोधामध्येच ही भूमिका मनुवादी विचारधारेची आहे, ज्याच्यामध्ये महिला देखील येतात 50%, त्या ब्राह्मण महिला देखील येतात. यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या महिला त्याच्याशी लग्न करतात, आमिर खानशी लग्न करतात, त्यांना अक्कल शून्य आहेत का? त्यांना बुद्धी नाही आहे, त्यांचं स्वतःचं अस्तित्व नाही आहे, हे ठरवणार ती काय करते. म्हणजे प्रत्येक मुलगी जी लग्न दुसऱ्या धर्माच्या करत असेल किंवा आपल्या बाहेर करण्याचा प्रयत्न करत असेल, सचिनजी, तुम्ही म्हणताय ते कायद्यानं मुभा या देशातल्या नक्कीच हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर या मुद्द्यावरती एक वेगळा कार्यक्रम होऊ शकतो पूर्णपणे की या सगळ्यामध्ये मुलींची इच्छा आणि त्यांची बुद्धिमत्ता याच्यावरती का नेहमी प्रश्नचिन्ह असतं. पण आपण आता तो विषय बाजूला ठेवूया. संग्रामजी, मला तुम्हाला एक शेवटचा महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की जरी आता सचिनजी म्हणाले की लव जिहादची कुठली अशी केस नाही असं स्वतःहूनच म्हटलं गेलेलं असलं तरी पण असं मानूया की लव जिहाद सारखी जर खरोखरच एखादी गंभीर प्रक्रिया घडत असेल समाजामध्ये, तर जेव्हा तुम्ही आमिर खान सारख्या व्यक्तीच्या तिसऱ्या लग्नावर आक्षेप घेता आणि त्याच्यावरती लव जिहादचा आक्षेप आणता, तेव्हा तुम्हाला असं नाही का वाटत की ज्या खऱ्या घटना घडत असतील त्यांच्यावरती अन्यायकारक आहे? नाही, आता जे ते आता म्हटले की पक्षाचा विषय त्यांनी काढला, हा काय कुठला राजकीय पक्षाचा विषय नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा अजेंडा नाही. हा भारत देशाच्या हिंदू संस्कृतीबद्दलचा कुठंतरी एक वेगळा कट हा ज्यावेळेस तयार होतो तर याच्यामध्ये अशाच प्रकारचे लोक सहभागी आहेत आणि ज्यांचं समर्थन त्या विचारांना आहे. हा त्यांच्या पक्षातल्या सुद्धा लोकांना पण संग्रामजी असा कट तुम्ही आमिर खान या व्यक्तीबद्दल जर आपण बोलत असतो तर आपण कट असं का म्हणतोय जर त्याच्यामध्ये धार्मिक कन्व्हर्जन सुद्धा झालेलं नाहीये? कसं आहे, तुम्ही त्यांना ज्यावेळेस बोलत होते तुम्ही त्यांना त्यावेळेस थांबवलं नाही. तेव्हा आमचंही पूर्ण ऐकून घ्या की हे लोक असे बोलत असताना की आमिर खान विषयावरनं हे पक्षांतर आले, RSS वर गेले, हे कुठेतरी भाजपवर गेले, हरकत नाही भाजपवर जाऊ शकतो, पण संघ परिवाराचा जो विषय आहे हे जे सांगतात की कोणाला जवळीक साधायची, अहो जवळीक तुम्हाला साधायची असेल तुम्ही साधून घ्या निश्चित रूपानं. तुम्हाला कुठे मीडियामध्ये हायलाइट व्हायचं असेल तुम्ही व्हा. आम्ही जी भूमिका आहे आम्ही काय कोणाला घाबरत नाही. आमची भूमिका ही आम्ही छाती पण संग्रामजी, मी पुन्हा एकदा तुम्हाला एवढंच म्हणते की मी तुमच्या भूमिकेवरनच मी प्रश्न विचारत होते की तुम्ही जी भक्कम भूमिका घेत असता नेहमी अशा पद्धतीच्या केसेसच्या बाबतीमध्ये ती तर कमकुवत होत नाहीये ना, असाच माझा प्रश्न होता. असो, एक शेवटचा प्रश्न आहे, या अनुषंगाने तुम्ही आंदोलन करा? अजिबात नाही. इथं तुम्ही जे सांगितलं की हे जे सांगितलं की कुठं अशा केसेस दाखल नाही, अहो आमच्याकडे शेकडो केसेस दाखल आहेत पोलीस स्टेशनला. त्या अशा शेकडो केसेस दाखल आहेत. त्याच्या आम्ही तुम्हाला जर म्हटले तर आम्ही तुम्हाला ते पाठवून देऊ सगळे त्याचे कागदपत्र काढून किती केसेस दाखल आहेत. आणि पण मग आमिर खान सारख्या व्यक्तीच्या विरोधामध्ये पण तुम्ही केस दाखल करणार आहात का, आंदोलन करणार आहात का? नाही, याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये ज्या वेळेला फिर्यादी कुणी असेल तर ती केस दाखल होत असती. आमचं काय कारण आहे पुढे FIR दाखल करायचं? शेवटी ज्याच्यावरती अन्याय झाला त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं. त्याच्यानंतर आमच्यासारखे पण कुठल्याही पद्धतीने फिर्यादी नाही, कुठल्याही पद्धतीची कोणाची तक्रार नाही, पण लव जिहाद कसा? हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे संग्रामजी. पण हे उदाहरण सेट करायचा प्रयत्न होतोय की कुठेतरी वेगळ्या एक उदाहरणातनं
एक वेगळ्या समाजामध्ये, वेगळ्या शहरांमध्ये असं सेट करायचं की असं केल्यानंतर काही होत नाही. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही. मी जर असं वारंवार केलं तर या भारत देशामध्ये काही होत नाही, या महाराष्ट्रामध्ये काही होत नाही, असं उदाहरण सेट करायचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्याला अशा या विचार अशा पक्षांचे लोक संग्रामजी, समर्थन करतात. तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीचं उदाहरण याच्यामधनं कुठेतरी धार्मिक पद्धतीचं समोर ठेवलं पाहिजे, पण अशा व्यक्तिगत चॉईसेसवरती लक्ष ठेवून याच्याकडे कुठेतरी फोकस करायचं का आमिर खानने ज्या पद्धतीने इतर पद्धतीने उदाहरण ठेवलेलं आहे समाजकार्य करत त्याच्याकडे लक्ष द्यायचं? मला असं वाटतं की समाज नक्की सुजाण असेल याबद्दल विचार करताना. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आज महाराष्ट्राने काय कौल दिलेलं आहे. आमिर खान म्हणजे लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर हा नितेश राणेंचा आरोप पटतो का? 52% लोकांना हा आरोप पटतोय आणि 48% लोकांना आरोप पटत नाही. 38,000 मतं आली आहेत. आता या सगळ्या विषयावरती एबीपी माझाची भूमिका काय आहे हेही आपण जाणून घेऊयात, सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. धन्यवाद पूर्वी. आमिर खान यांच्या लग्नाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आधीच्या 2 पत्नी ह्या जरी हिंदू असल्या तरी नुकताच ज्या गौरीशी लग्न झाले आहे तिचे आडनाव स्प्रॅट आहे आणि गौरी स्प्रॅट ह्या ख्रिश्चन धर्म फॉलो करतात असं कळतंय. त्यामुळे ज्यांना आमिरबद्दल हा आक्षेप आहे की तो हिंदू मुलींशीच लग्न करतो ते म्हटलं तर सत्याला धरून नाही. उरला नितेश राणेंचा आरोप की आमिर खान लव्ह जिहाद करतोय. नितेश राणेंचा असा आरोप जरी असला तरी त्यांना खरंच असं वाटतं का हा प्रश्नच आहे. कारण लव्ह जिहाद विरोधाचे तर नितेश राणे पोस्टर बॉय, त्यामुळे त्यांना लव्ह जिहाद हा शब्द चलनात का, कसा आणि कधी कधी आला हे नक्कीच माहिती असणार. आणि म्हणूनच लव्ह जिहाद सारख्या गंभीर सामाजिक प्रश्नाला भरकटवणारे वक्तव्य त्यांनी करू नये असं वाटतं. फक्त मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींशी लग्न केलं म्हणजे झाला लव्ह जिहाद असं नव्हे. किंवा इस्लामेतर कुठल्याही धर्मातील मुलीशी इस्लाम फॉलो करणाऱ्या पुरुषानं लग्न केलं तरी त्याला अनेक लोक जरी लव्ह जिहाद म्हणत असले तरी तो लव्ह जिहाद नाही. का वापरायला लोक लागली लव्ह जिहाद हा शब्द? जेव्हा धर्म वाढवण्याची रणनीती म्हणून मुस्लिम धर्मीय पुरुष हे प्रेम नसताना सुद्धा एखाद्या हिंदू स्त्रीला प्रेमाच्या जाळ्यात ओढताना दिसले, कधी आपली मुस्लिम आयडेंटिटी लपवून तर कधी आपली खरी आयडेंटिटी न लपवताही, आणि मग अशा स्त्रीला प्रेमाच्या नावाखाली तिच्या परिवारापासून दूर करत, तिच्याशी लग्न करत, तिला धर्मांतर करायला लावत, इतर संस्कृतींना हळूहळू नष्ट करत फक्त इस्लाम धर्मच फॉलो करायचा, तोच वाढवायचा हा उद्देश साध्य करतानाची प्रकरणं समोर येऊ लागली तेव्हा अशा केसेसला लव्ह जिहाद म्हणणे सुरू झाले. नाव जरी नवे असले तरीही सामाजिक संकल्पना नवी नाही. याला शेकडो वर्षांचा भला मोठा इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीतील भारतात सुद्धा ह्याचाच एक भाग केरळमधील मलबार क्रांतीत खिलाफत आंदोलनाच्या वेळी बघायला मिळाला होता. त्यावेळी ज्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण झाले होते त्यांच्या घर वापसीसाठी आर्य समाजाने शुद्धी मोहीम सुद्धा सुरू केली होती. आमिर खानची ही एकानंतर एक होणारी लग्न, त्यात अत्यंत हसत खेळत सामील होणाऱ्या त्याच्या आधीच्या लग्नाच्या बायका, मुलं, हे सगळं लोकांसाठी करमणुकीचा आणि कुतूहलाचा विषय असला तरी हे लव्ह जिहादात मोडत नाही हे नितेश राणेंना नक्कीच माहिती आहे. त्यामुळे ते स्वतः ज्या विषयाचे पोस्टर बॉय आहेत, ज्या विषयासंबंधी सरकार कायदा आणण्याच्या विचारात आहे, त्या विषयाचं गांभीर्य ते स्वतःच का घालवत आहेत हा प्रश्न आहे. आणि ते सुद्धा अगदी काही दिवस आधी वॉटर कपच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी आमिर खानचे तोंड भरून कौतुक केले असताना लगेच नितेश राणेंचा हा बाण. काय आहे ह्या मागचं राजकारण ते समजून घ्यायला नक्कीच आवडेल. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि आता आपण पुढच्या विषयाकडे वळूयात. वर्ष होतं 2024, उन्हाळा होता. देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती.
निवडणुकीचा निकाल आला आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी युती सरकारच्या उमेदवारांची लोकसभेमध्ये जबर वाताहत झाली. ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासारखी महायुती धून निघाली. युतीच्या गोटामध्ये एकच खळबळ उडाली आणि ही खळबळ उडण्याचं कारण होतं या सरकारला 5 महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं होतं. मग नेमकी त्याच वेळी राज्य सरकारने आणली महिलांना दरमहा 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना. याच योजनेच्या लाटेवरती स्वार होत महायुतीने किंबहुना 2024च्या विधानसभेला जोरदार बहुमताने सर्वसामान्यांनी निवडून दिलं. त्या विजयामध्ये इतर कारणांचाही समावेश होता, पण तरीही मोठा टक्का हा लाडक्या बहिणींचाच होता. राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये चर्चेत आलेल्या या योजनेची मी आत्ता दिलेली माहिती तुम्हाला असणार आहे. पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विषय आज पुन्हा का आलाय? तर याचं कारण आहे या योजनेतनं वगळल्या गेलेल्या लाभार्थींचा नव्याने उजेडात आलेला आकडा. वगळण्यात आलेल्या बहिणींचा आकडा 80 लाखावरनं आता 92 लाखांवरती गेल्याचं समोर आलंय. मागच्या आठवड्यामध्ये कॅगच्या अहवालामध्ये सुद्धा याच योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती भार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता लाभार्थी होण्यासाठीचे कडक निकष समोर आलेत आणि त्यामुळेच वगळलेल्या लाभार्थींचा आकडा मोठा असल्याचं स्पष्ट होतंय. या नव्या आकड्यावरनं आरोप प्रत्यारोप सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत आणि त्यावरूनच आता राजकारण सुरू झालंय. त्यामुळे आपला आजचा दुसरा प्रश्न याच विषयावरती आधारलेला आहे. पाहूयात लाडक्या बहिणींच्या या योजनेवरती असलेला दुसरा प्रश्न पोल सेंटरला. लाडकी बहीण योजनेतनं 92 लाख नावं वगळली, याचा महायुतीला राजकीय फटका बसेल का, असा हा प्रश्न आहे. होय आणि नाही आपली मतं जरूर कळवा. आता बघूया या बहुचर्चित योजनेबद्दल नेमकं काय झालं ते. कधी बोगस लाभार्थी तर कधी पुरुष लाभार्थी सापडल्यामुळे ही योजना सतत चर्चेत आहे. या योजनेचा राज्याच्या तिजोरीवरचा आर्थिक भार येत असल्याची चर्चा सुद्धा सातत्याने रंगलेली आहे. आणि या चर्चेला दुजोरा देत 3 दिवस आधी महालेखा नियंत्रक म्हणजे स्कॅगने सुद्धा त्यांच्या अहवालामध्ये जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर एबीपी माझाने अधिक माहिती घेतली आणि योजनेतनं 80 लाख नाही तर 92 लाख लाभार्थी वगळलेत असं समोर आलं. अर्थात यामध्ये कुणावरही अन्याय झालेला नाहीये असा महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्याचं उदाहरणही दिलंय. बीडची लोकसंख्या 32 लाख असताना तिथे 28 लाख लाभार्थी कसे काय असतील असं त्यांचं म्हणणं आहे. बघूयात या योजनेबद्दल अदिती तटकरे नेमकं काय म्हणाले. ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसी ची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई-केवायसी ची प्रोसिजर केलेली आहे आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाहीये अशा पद्धतीचं कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही. आता मुळात हा वाद निर्माण झालेला आहे तो कॅगच्या अहवालानंतर. त्यामुळे महालेखा नियंत्रक म्हणजे स्कॅगने यामध्ये नेमके काय ताशेरे ओढलेत हे आपण आधी पाहूयात. त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून याच्यावरती नजर टाकूयात. लाडकी बहीण योजनेवरती कॅगने ताशेरे ओढलेले आहेत. योजनेमुळे राज्याच्या महिला कल्याण बजेटमध्ये तब्बल 12,700% वाढ असल्याचा ठपका याच्यामध्ये ठेवण्यात आलाय. 2023-24 मध्ये 261.7 कोटींचं महिला कल्याण बजेट होतं, पण 2024-25 मुळे याच योजनेमुळे 33,554 कोटींवरती ते गेलेलं आहे. किती मोठी तफावत आहे, आकडे तुमच्या समोर आहेत. लाडकी बहीण योजनेचा खर्च भागवण्यासाठी तरतुदीखेरीज कर्ज उभारणी करावी लागते सरकारला असं म्हटलं गेलेलं आहे. याच्यामध्ये योजनेमध्ये दरमहा सुमारे 3,700 कोटींचं वितरण केलं जातं, कारण या योजनेचे लाभार्थी 2.40 कोटी म्हणजे 2,40,00,000 आहेत. पडताळणीमध्ये 14,298 पुरुषांनी लाभ घेतल्याचंही याआधीच उघड झालेलं होतं. त्यांची नावं आता वगळण्यात आलेली आहेत. या गैरव्यवहारामुळे राज्याला 21.40 कोटींचा फटका बसतोय असं म्हटलं गेलेलं आहे. मला हे अर्थातच पुरुष लाभार्थी जे आहेत त्यांच्या संदर्भातला हा आकडा आहे, त्यांनी घेतलेल्या गैरफायद्यामुळे.
आणि या आकडेवारीनिशी योजनेचा बोजा राज्याच्या तिजोरीवरती पडल्याचं कॅगने दाखवून दिलंय. आता तुम्हाला हे माहिती आहे की राज्यामध्ये सध्या अनेक महागडी अशी विकास कामंही सुरू आहेत. त्यामध्ये महामुंबईमध्ये सुरू असलेली मेट्रोसह 1.25 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा, 17,000 कोटी रुपयांचा अटल सेतू, 7,000 कोटी रुपयांची कनेक्टिंग लिंक अशी विविध कामं आहेत. या विकास कामांसाठी तिजोरीवरती भार आहेच. आणि असं असताना आता कॅगने नमूद केल्याप्रमाणे दरमहा 3,500 कोटी रुपयांचा खर्च हा लाडकी बहीण योजनेचा भार राज्य सरकारला सहन करावा लागतोय. कॅगचे ताशेरे, वाढता आर्थिक भार, यानंतर आता सध्या या योजनेची स्थिती काय आहे यावरही एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मूळ लाभार्थी संख्या होती 2.40 कोटी म्हणजे 2,40,00,000. 92 लाख वकळले गेले याच्यामधले लाभार्थी आणि आता 1,48,00,000 लाभार्थी अशी संख्या अखेर झालेली आहे. आतापर्यंत 70,000 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. आता मला यातून तुम्हाला हे सांगायचं आहे की आर्थिक भारामुळे ही योजना राज्यासाठी भार ठरतीये. यामुळे वेगवेगळ्या आकडेवारीतनं आपण पुन्हा तेच बघतोय. त्यातून 92 लाख लाभार्थी वगळले गेलेत. मात्र त्याची कारणं ही योजनेच्या वेगवेगळ्या निकषांमध्ये दडलेली आहेत. त्यामुळे निकष कुठले आहेत आणि कशा पद्धतीने ते पुन्हा एकदा अंमलबजावणीमध्ये आणले गेलेले आहेत यावर नजर टाकूया. योजनेतलं लाभार्थी वगळण्यामागची कारणं आतापर्यंतची आहेत. आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणं हा निकष गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आलेला होता. पात्रतेचे निकष आणि अटी पूर्ण न करणं हा सुद्धा एक मोठा याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. काही महिलांचं वार्षिक उत्पन्न दिलेल्या उत्पन्न निकषापेक्षा अधिक होतं. वयोमर्यादेच्या अटीमध्ये अनेक महिला बसत नव्हत्या तरीही त्या लाभार्थी होत्या. त्यांची नावं वगळण्यात आली. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांचाही सुद्धा याच्यामध्ये समावेश होता. त्यामुळे अर्थातच त्यांचीही नावं कापली गेली. महिलांच्या नावाने पुरुष लाभ घेत होते त्यांची नावं सुद्धा यातून काढण्यात आली. शासकीय कर्मचारी असताना योजनेचा लाभ घेता येऊ शकत नाही परंतु तसंही काही महिला करत होत्या. त्यांची नावं यातून वगळण्यात आली. आपण पाहूयात जो प्रश्न विचारला होता त्याच्यावरती रिॲक्शन्स लोकांच्या काय आलेल्या आहेत. युट्यूबवरनं अनिल निरहाली यांची ही प्रतिक्रिया आहे. फटका बसणार नाही, निवडणूक आल्यावरती 1,500 ऐवजी 2,500 रुपये देतील. एकंदरीतच जो बोजा आहे आर्थिक बोजा त्याचा फटका कुठेतरी महायुतीला भविष्यामध्ये बसेल का असा प्रश्न आहे. अशा आशयाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती आलेल्या प्रतिक्रिया आहेत. सचिन वाघ यांची प्रतिक्रिया युट्यूबवरनं. निवडून येण्यासाठी आधी लोकांना काही निकष न लावता सरसकट पैसे दिले. निवडून आल्यावरती आता पात्र नसलेल्या लोकांना वगळलंय अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया. खोटं बोलून सत्तेत आलेलं सरकार आहे. जनता आता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. प्रमोद सोनकुसरे यांची प्रतिक्रिया होती. थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने कौल काय दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने 92 लाख नावं वगळली. याचा महायुतीला राजकीय फटका बसेल का असा प्रश्न आहे. 41,000 मतं आली आणि 76% लोकांना वाटतंय की होय याचा फटका महायुतीला बसू शकतो. 24% लोक म्हणतात नाही. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय.